नमस्कार मित्रांनो. जो पावसाचं जे थैमान सुरू आहे गेली 4-5 दिवसापासून महाराष्ट्राच्या मध्ये, आणि सगळीकडे खूप जोरदार पाऊस झाला आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. मी असेच सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ आज बघत होतो किंवा न्यूज चॅनल्समधनं बातम्या बघत होतो आणि प्रकर्षानं असं जाणवलं की बिचारे शेतकऱ्यांची खरोखरच खूप दैनंदिन अवस्था या पावसामुळे झाली आहे. काहींची घरं पाण्यात बुडाली आहेत, तर काहींची शेतीच पूर्ण वाहून गेली आहे, शेतीचं मालाचं पूर्ण नुकसान झालं आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे, शेतकरी हा आपला एक गरीब मध्यम वर्गातून येतो आणि सर्व त्यांचं जीवनमान किंवा राहण्याचं किंवा सर्व गोष्टी ह्या पूर्ण शेतीवरती अवलंबून असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं नैसर्गिक आपत्ती येऊन जर त्यांचं नुकसान झालं असेल, तर त्यांना एक मनापासून वाटतं की गरज मिळणं, तातडीची गरज मिळणं खूप अत्यावश्यक आहे. कारण पूर्ण जीवनच त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व 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 लोकांनी एकत्र येऊन किंवा कुठल्याही जातीपातीचा विचार न करता किंवा कुठल्याही राजकारणाचा विचार न करता पुढे येऊन सर्वांनी मदत करणं खूप गरजेचं आहे. आणि ते पण तातडीनं म्हणजे पंचनामे होतील, नंतर मदत येईल, मिळेल नाही मिळेल, ही गोष्ट खूपच समजण्यापलीकडची आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांना तातडीची मदत म्हणजे 1-2 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये त्यांना काही तात्पुरती स्वरूपाची मदत देण्यात यावी, अशी एक कळकळीची विनंती मला वाटतं माझीच नसावी, कारण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची असावी किंवा प्रत्येक तरुण मुलांची असावी. आणि म्हणून माझी मुख्यमंत्री साहेब आणि सर्वांना, सर्व समाजातील सर्व लोकांना विनंती आहे की कृपया सर्वांनी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना भरभरून मदत करावी. नमस्कार.